आज मला तुमच्यासोबत राजकारणावरती नाही, तर आपली ओळख, आपलं अस्तित्व, आपली अस्मिता या विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहोत. सर्वांना माहीतच आहे, महाराष्ट्रभर गाजलेला मुद्दा आणि गाजत असणारा मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुका. खरं तर या महानगरपालिकेची मुदत ही 2022मध्ये संपलेली आहे. 2022मध्येच निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण सत्ताधारी पक्षामध्ये ताळमेळ नसल्या कारणामुळे या निवडणुका 2026मध्ये इतक्या काळानंतर 2026मध्ये घेतल्या जात आहे. याच्यामागे एकच कारण आहे, सत्ताधारी पक्षांमध्ये ताळमेळ नाही, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची तत्परता नाही आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे एवढ्या काळानंतर या निवडणुका होत आहे. या निवडणुकापूर्वी प्रत्येक माणसाला आणि अत्यंत लाच्छनास्पद असा हा प्रश्न पडलेला आहे, जो की मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार. सर्वात प्रथम एक गोष्ट सर्व मराठी बांधवांना, महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात घ्यायची आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार ही परिस्थिती तयार झाली. यावरती प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक महाराष्ट्र नागरिकाने विचार करायची गरज आहे. आणि हा प्रश्न तयार करणाऱ्या लोकांना नकळत असं दाखवून द्यायचं आहे की मराठी माणसाला आज मुंबईमध्ये जागा नाही. ज्या मुंबईला मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून, रक्तातून, अनेक शूरवीरांच्या बलिदानातून उभं केलं, ती मराठी आज मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या नागरिकासाठी परकी कस काय ठरू शकते. आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अनेक लोक हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाची दिशाभूल करण्यासाठी त्यांना हिंदुत्वाच्या नावावरती मतदान करायला सांगतात. त्यांना माझं एकच सांगणं आहे की कदाचित तुम्ही इतिहास विसरलात. या देशावरती, हिंदुत्वावरती ज्यावेळी संकट आलेलं आहे त्यावेळी महाराष्ट्र, मराठी माणूस सर्वात अगोदर उभा तुम्हाला दिसेल. हिंदुत्व शिकवायला मराठी माणसाला कुणाची गरज नाही. कपाळावरचा टिळा आणि हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाने आणि अनेक संतांच्या मुखातून, वाणीतून जगाला हिंदुत्व सांगणारे संत परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहेत. त्यामुळे कुणीही महाराष्ट्राच्या नागरिकाला, मराठी माणसाला हिंदुत्व शिकवायला किंवा हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या कपाळावर आज टिळा लावला जातोय या मराठी मातीसाठी, या देशासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलेत. अनेक मावळ्यांनी बलिदान दिलेत. संतांच्या मुखातून, वाणीतून हिंदुत्व जगाला कळवण्याचं, जगाला दाखवण्याचं काम हे मराठी माणसांनीच केलं आहे. पण हिंदुत्वाचा वापर करून जर आज तुम्ही आमची भाषा, आमचा विचार, आमचं अस्तित्व झाकण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही. मराठी माणसाच्या नोकऱ्या, मराठी शाळा, मराठी अस्तित्व हे प्रश्न बाजूला टाकून फक्त भावना विकल्या जात आहेत. म्हणून राजसाहेब ठाकरे स्पष्टपणे बोलत आहेत की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. याचा अर्थ द्वेष नाही, याचा अर्थ अस्तित्व, याचा अर्थ आमचा हक्क आहे. आज मुंबईत सगळं चालतं पण मराठी चालत नाही. मराठी बोलणं अडचण वाटते. विसरलात का मराठी माणसाचं देशासाठीचं बलिदान. मुंबईमध्ये बहुभाषिक लोक आहेत हे मान्य आहे, पण स्थानिक राज्य हे स्थानिकांचंच असतं. दिल्ली ठरवते दिल्लीसाठी कोण, गुजराती ठरवतात गुजरातसाठी कोण, मग मुंबईकर का ठरवू शकत नाहीत मुंबईसाठी कोण. आज जर मराठी माणूस एकत्र उभा राहिला नाही तर फक्त इतिहासात पुरते आपण जमा होऊन जाऊ आणि समोरच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करू शकणार नाहीत. मुंबई कुणाच्या बापाची नाही आहे, ती मराठी माणसाच्या घामातून, रक्तातून उभी झालेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर मराठी माणूस जागा झाला नाही तर निर्णय दुसरे घेणार. आता निर्णय तुमचाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.